नमस्कार. मी ॲडव्होकेट गायत्री धामनसकर. आपण गेल्या काही भागात पॉशबद्दल चर्चा करत आहोत. तर पॉश हा महिलांचा वर्कप्लेसमधील सेक्शुअल हॅरेसमेंटविषयी माहिती देतो. तर त्यामध्ये लैंगिक छळ शब्द आपण वारंवार वापरले आहोत. तर लैंगिक छळ म्हणजे काय, याबद्दल महिला आणि बालविकास मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळावर एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्यात कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होण्याची तपशीलवार उदाहरणे देण्यात आलेली आहेत. शरीर सुखाची मागणी पूर्ण केल्यास कामाच्या ठिकाणी खास वागणूक देण्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या वचन देणे, किंवा शरीर सुखाची मागणी पूर्ण न केल्यास कामात वाईट वागणूक देण्याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या धमकी देणे, किंवा शरीर सुखाची मागणी पूर्ण न केल्यास सध्याच्या व भविष्यातील कामाची संधी नाकारण्याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या धमकी देणे, पीडितेच्या कामामध्ये ढवळाढवळ करणे, तिला भीतीदायक असह्य तणावपूर्ण वाटेल किंवा तिच्या विरुद्ध वातावरण कार्यालयात निर्माण करणे, तिच्या आरोग्यावर किंवा सुरक्षिततेवर परिणाम होईल अशी अपमानास्पद वागणूक देणे, कृती, वागणूक, लघुसंदेश, मोबाईलवरती एखादी पॉर्नोग्राफीची फिल्म दाखवणे किंवा मेसेज पाठवणं, या समाज माध्यमांद्वारे किंवा हावभावांद्वारे माध्यमांच्या प्रत्यक्षातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या छळ झाला असेल, या कायद्यानुसार हा गुन्हा आहे. आणि त्याकरिता या पॉश अंतर्गतची तक्रार असते की ती महिला त्या कंपनीतील IC इंटरनल कमिटीमध्ये नोंदवू शकते. तर चला, याबद्दल अजून माहिती घेऊन पुढील भागात लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.